मित्रांनो नमस्कार. पैसे खाऊन गब्बर होणारे काही लोक इतके गब्बर आणि निब्बर झाले आहेत की विचारता सोय नाही. आणि ही प्रवृत्ती दिवसेंदिवस इतकी बळावत चालली आहे की महाराष्ट्र हा नॅशनल क्राईम ब्युरोच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर म्हणजे अव्वल क्रमांकावर असल्याचं हा प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलेला आहे. महाराष्ट्र हा जसा पहिल्या क्रमांकावर आहे तसाच तो आत्महत्येत देखील पहिल्या क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो तो राजकीय व्यभिचारात देखील हा पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे. तो व्यभिचार राजकीय व्यभिचार हा कुठला हे मी आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. गेल्या 4 वर्षामध्ये जो राजकीय व्यभिचार महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे तो राजकीय व्यभिचार हा आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. आणि मित्रांनो हे सगळं आपण उघड्या डोळ्याने पाहत असताना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यामध्ये विशेषतः तरुणांच्या आत्महत्या ही गोष्ट मात्र मन विषण्ण करणारी आहेत. ह्या ज्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत त्या अहवालामध्ये त्या पद्धतीने म्हटलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्जबाजारी आणि शेतीतील नापिकीपणामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत. हे सूर्यप्रकाशा इतकं आज स्वच्छ आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 3 दिवसाला 3 शेतकरी हे गळफास लावून किंबहुना विषारी औषधाचं सेवन करून आपली जीवनयात्रा या ठिकाणी संपवत आहेत. असे खासगी संस्थांचे अहवाल हे प्रसिद्ध झालेले आहेत. हे मी माझ्या पदरचं काही सांगत नाहीत. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून आपण मोठ्या अभिमानाने आणि गौरवाने मिरवतो तोच शेतीप्रधान असलेला महाराष्ट्र हा आज छत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास असलेला महाराष्ट्र हा महाराष्ट्र आज आत्महत्या प्रधान महाराष्ट्र म्हणून आज दुर्दैवाने या ठिकाणी ओळखला जात आहे. ही निश्चितपणाने मित्रांनो दुर्दैवाची बाब आहे आणि खेदाची बाब आहे. ही सर्व परिस्थिती आज जी निर्माण झालेली आहे ही एकाएकी निर्माण झालेली नाही. जगण्याचे सर्व मार्ग जेव्हा संपतात तेव्हाच नैराश्याच्या भावनेतून जीवन हे संपवले जाते. देशभरातील लाखो लोकांना अध्यात्माची दृष्टी देणारे रज्जू भैया आणि अलीकडच्या काळामध्ये लोकप्रियतेच्या उत्तुंग अशा शिखरावर असलेले नितीन देसाई यांच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्राला काही नवीन राहिलेल्या नाहीत. अशा अनेक संवेदना बधीर करणाऱ्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये रोज घडत आहेत. पण त्या कुठल्याही प्रसार माध्यमांचं आणि सरकारचं लक्ष हे त्या आत्महत्येकडे जात नाहीत. हे या महाराष्ट्राचं आभासी दुनियेतील सत्य असं वास्तव आहे. आणि हे वास्तव हे विस्तवासारखं आहे. मित्रांनो हे विस्तव आणि वास्तव हे आज हुरपळून काढणारं महाराष्ट्रातील चित्र आहेत. पण आजच्या समाजाला त्याचं फारसं काही सोयरसूतक पडलेलं नाहीत. किंबहुना त्याचं काही हे महाराष्ट्राच्या समाज मनाला त्याचं हृदय पिळवटून टाकणारी आत्ममग्नता किंवा अंतर्मुखता ही महाराष्ट्राच्या समाजमानामध्ये पाहिजे तेवढ्या गांभीर्याने ही घेतली जात नाहीत. माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी या विश्वातून महाराष्ट्रातील तरुण तो आज बाहेर यायला तयार नाहीत. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या क्रिकेटच्या धुंदीत मग्न असणारा आजचा तरुण रोहित आणि विराट खेळपट्टीवर धावा मोजत असताना त्या खेळपट्टीवर धावा तो किती काढतो, परंतु माझ्या बापाने माझ्या बळीराजाने शेतातील नांगरटीवर पाय देऊन किती आवताच्या फेऱ्या या ठिकाणी मारलेल्या आहेत आणि त्या आवताच्या फेऱ्यातून किती धान्य पिकवलेले आहेत हे जेव्हा आजच्या तरुणांना समजेल किंबहुना त्यांच्यातील असलेली आंतरिक वेदना जी आहेत ती जागृत होईल तेव्हाच काहीतरी परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये समाजमानामध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत. नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालामध्ये महाराष्ट्र हा जसा प्रथम क्रमांक आहे तसाच महाराष्ट्र हा देशामध्ये आर्थिक भ्रष्टाचारामध्ये पहिल्या क्रमांकाचा आहे. शासकीय कार्यालयामध्ये जो मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्ट व्यवहार होतो त्यामध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. शासनाने नागरिकांची कामे ही जलद गतीने व्हावी म्हणून नागरिकांची सनद आणि सेवा हमी कायदा हा कायद्याच्या स्वरूपात आणलेला आहे. परंतु या कायद्याच्या स्वरूपात असलेल्या दोन्ही कायद्यांना आज सर्रासपणाने धाब्यावर बसवलं जात आहेत आणि शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी सब घोडे 12% या नीतीप्रमाणे हम नहीं सुधरेंगे याप्रमाणे आजही शासकीय विभागामध्ये हा कारभार चालतो. यामध्ये एसडीओ ऑफिस म्हणजे प्रांत ऑफिस, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन
आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या दुय्यम निबंधक कार्यालयात आजही दलालांचा अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा विळखा आणि सुळसुळाट हा तयार झालेला आहे. कुठल्याही कामाचं काम करत असताना लक्ष्मी दर्शन झाल्याशिवाय किंबहुना पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कुठलंही काम आज सहजतेने होत नाहीत आणि कुठलंही काम सहजतेने हा अधिकारी करत नाहीत. याला मात्र महाराष्ट्र शासनातील आणि केंद्र सरकारतील काही प्रामाणिक जे अधिकारी आहेत ते प्रामाणिक अधिकारी हे त्याला अपवाद आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर हा भ्रष्ट मार्गाचा अवलंब हा सरकारी विभागामध्ये निर्माण झालेला आहे त्यातून न्यूटनला लाजवेल अशी परिस्थिती ही महाराष्ट्राच्या शासकीय कार्यालयांच्या विभागामध्ये तयार झालेली आहे. न्यूटनचा जडत्वाचा नियम असा सांगतो की वस्तूवर जर कागद ठेवला तर वस्तूला जडत्व प्राप्त होते, त्यातून ती वस्तू हलत नाही. परंतु शासकीय कार्यालयामध्ये न्यूटनचा हा जो नियम आहे त्याला सर्रासपणाने हे हरताळ फासलं गेलेलं आहे. कागदावर जर वजन ठेवलं, फाईलीवर जर वजन ठेवलं तर तो कागद आणि ती फाईल ही मोठ्या प्रमाणावर ती वेग घेते आणि वेग घेतल्यानंतर काम हे सहज आणि सोयीस्कररित्या हे पार पाडलं जातं. ही महाराष्ट्राची आजच्या शासकीय विभागामध्ये असलेली विदारक आणि दारुण अशी अवस्था आहे. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी एक बातमी दैनिकांमध्ये वाचण्यात आलेली होती. कुठल्या तरी तहसीलदारांनी, कुठल्या तरी तालुक्यातले तहसीलदार आहेत, त्या तहसीलदारांची ही बातमी होती. त्या तहसीलदाराने त्यांच्या दालना बाहेर एक फलक लावलेला होता. तो फलक असा होता की शासनाने दिलेल्या पगारावर मी पूर्णतः समाधानी आहे आणि मी जनतेचा लोकसेवक आहे. त्यामुळे इथले कुठलेही कामं हे चिरीमिरी घेतल्याशिवाय आम्ही करत नाहीत. आम्ही सहज आणि सरळ भावनेने ही लोकांची कामं करत आहेत. आणि असे लोकसेवक आजही महाराष्ट्र शासनाच्या पदरी सनदी अधिकारी देखील आज आहेत. आणि हे सांगत असताना याचं सांगण्याचं तात्पर्य असं की अनितीने पैसा कमावणारे आणि हे पैशावर सर्वसामान्य लोकांच्या खिशातून काढण्याचं एक अजब असं तर्कशास्त्र हे शासकीय सेवेतील असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु आजही शासकीय विभागामध्ये प्रामाणिक आणि स्वच्छ हेतूने काम करणारे अधिकारी आहेत. परंतु ते अधिकारी शोधण्यासाठी आपली दृष्टी मात्र ही साफ असायला हवी. अशी परिस्थिती आजही शासकीय विभागामध्ये आहेत. किंबहुना वाळवंटामध्ये झरा सापडावा अशी परिस्थिती असणारे अधिकारी, चांगले अधिकारी आज शासनाच्या सेवेमध्ये आहेत. मित्रांनो, मागे एकदा कोकणामधील कुठल्या तरी महसूल अधिकाऱ्यांच्या घरावर धाड पडली होती आणि ती धाड पडत असताना त्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या विभागाचे जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी तब्बल 3 दिवस त्या अधिकाऱ्याच्या घरी असलेले पैसे मोजण्यासाठी, त्यामध्ये असलेले बंडल मोजण्यासाठी 3 दिवस खर्ची घातलेले होते. यामधून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जो शासकीय सेवेतील महसूल कर्मचारी होता तर त्याला साधारण 60 ते 65 हजार हा पगार होता. आणि हा पगार असताना ह्या कर्मचाऱ्याकडे एवढा पैसा आणि एवढ्या बॅगा भरून आलेला पैसा हा कसा काय सापडला आणि हा जो भरमसाठ पैसा कुठून निर्माण झाला, हा आपसूक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. निदान हा प्रश्न जरी महाराष्ट्रातील काही लोकांना आणि महाराष्ट्रातील काही जुन्या जाणत्या लोकांना हा प्रश्न निर्माण झाला असला तरी एवढे भरमसाठ पैसे, बॅगा भरून आणलेले पैसे त्या महसूल कर्मचाऱ्याच्या घरामध्ये सापडतात आणि त्यामध्ये असलेल्या बायका मुलांना हा प्रश्न का पडला नाही असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मित्रांनो, असे भ्रष्टाचाराचे अनेक दाखले आणि अनेक उदाहरणं हे महाराष्ट्रामध्ये आजही घडत आहे आणि कालही घडलेले आहेत. ही जी भ्रष्ट पिलावळ आहे, ही भ्रष्ट पिलावळ आजही शासकीय विभागामध्ये, त्या शासकीय विभागामध्ये वेढा घालून बसलेले आहेत. आणि तीच भ्रष्ट अधिकारी आणि तेच शासकीय अधिकारी हे समाजामध्ये प्रतिष्ठित असल्याचा बहाणा करून आज समाजामध्ये लब्ध प्रतिष्ठित नागरिक म्हणून मोठ्या गौरवाने मिरवत आहेत. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. मोबाईल स्मार्ट झाले, शहरे स्मार्ट करण्याची घोषणा आणि भाषा हे सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहेत.
परंतु सामान्य लोकांची जी कामं शासन दरबारी अडकलेली आहेत ती कामं मात्र वर्ष 6-6 महिने हे तुंबून ठेवणारे सरकारी बाबू भाऊसाहेब रावसाहेब हे कधी स्मार्ट होणार आहेत असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्या असलेल्या शासकीय उत्तरदायित्वाची जबाबदारी हे कधी प्रामाणिकपणे निभावणार आहेत, किंबहुना त्याला जबाबदारीचं कोंदण हे कधी मिळणार आहेत असा एक प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. उद्या बघू, नंतर बघू, परवा बघू, साहेब आज बाहेर गेलेले आहेत, साहेबांच्या टेबलावर प्रकरण आहेत, साहेबांच्या टेबलावर फाईल आहेत, हे अगदी परवलीचे शब्द सरकारी कार्यालयामध्ये नेहमी कानावर पडतात. आणि हे कानावर पडत असताना सामान्य नागरिकाची यामधून जी दमछाक आणि जी खेटा घालण्याची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत आहेत. आणि त्यातून कळत नकळत का होईना टेबलाखालूनची संस्कृती ही आज शासकीय विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. किंबहुना ती आंघोळणी पडल्यासारखीच स्थिती ही आज मात्र निर्माण झालेली आहे. मला मात्र यातून एक भन्नाट असा किस्सा या ठिकाणी आठवल्याशिवाय राहत नाहीत. तो किस्सा असा आहे, एक जिल्हाधिकारी असतो आणि ते जिल्हाधिकारी एका तलाठ्याच्या घरी कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने जातो. त्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांची पत्नी देखील असते आणि हे दोघेही पती पत्नी जिल्हाधिकारी आणि त्यांचे पत्नी हे जेव्हा तलाठ्याच्या घरी जातात, तलाठ्याचा आलिशान बंगला आणि त्यातील किमती फर्निचर पाहून आणि ते वैभव पाहून जिल्हाधिकाऱ्याची पत्नीची डोळे हे दिपून जातात. आणि जिल्हाधिकाऱ्याची पत्नी ती आपल्या नवऱ्याला म्हणते, म्हणजे जिल्हाधिकारी असलेल्या नवऱ्याला म्हणते की तलाठी म्हणून तुमचं कधी प्रमोशन होणार आहे. मित्रांनो, हा जो गोष्ट आहे, हा जरी विनोद असला तर अशीच परिस्थिती आजूबाजूला तयार व्हावी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. शासकीय विभागामध्ये अमानवी प्रवृत्ती आणि अमानवी प्रवृत्तीतून रक्त पिण्याची नरकासूर आणि भस्मासूर हे आजही शासकीय विभागामध्ये हे मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले हे मात्र सत्य नाकारता येणार नाहीत. नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालामध्ये महाराष्ट्र हा देशात जरी भ्रष्टाचारात अव्वल आहेत आणि लाच घेणारे हे जागोजागीचे जे प्रशिक्षित दरोडेखोर आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत, त्यामुळे नॅशनल ब्युरो क्राईमच्या रिपोर्टमध्ये याचं संपूर्णपणे श्रेय महाराष्ट्र नंबर 1 मध्ये येण्यासाठी भ्रष्टाचारामध्ये याचं श्रेय मात्र निश्चितपणे या प्रशिक्षित असलेल्या दरोडेखोरांना या ठिकाणी द्यावा लागेल. परंतु याही परिस्थितीमध्ये अंधारामध्ये काजवे चमकावेत असे अधिकारी, असे कर्मचारी हे शासकीय सेवेमध्ये आज नक्कीच आहेत, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि हे ध्यानात घेत असताना महाराष्ट्रामध्ये आणि शासकीय विभागामध्ये भ्रष्टाचाराचे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या लाचखोरीचे ग्रहण हे कधी एकदा संपेल हे मात्र आता सांगता येणार नाही. किंबहुना उत्तर त्याच्यामध्ये वाढ होत राहील अशीच स्थिती आणि अशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या शासकीय विभागामध्ये आज निर्माण झालेली आहे. नॅशनल क्राईम ब्युरोचा जो अहवाल आहे तो अहवाल मात्र हा सत्य अहवाल आहे. महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या अनाचाराला, शासकीय दुराचाराला या ठिकाणी पायबंद घालण्यासाठी शासनाने आणि समंजस अशा नागरिकांनी या प्रवृत्ती रोखण्यासाठी पुढच्या काळामध्ये सजग होणं हेच आपल्या हातामध्ये आहे. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.